व्यायाम, वर्कआउट, स्ट्रेंथ ट्रेनिंग याविषयी सध्या एवढं बोललं जातंय ना, पण सरसकट सगळ्यांनी व्यायाम केला तर चालेल का हो? आयुर्वेदात व्यायाम सांगितला आहे का? व्यायाम किती करावा? व्यायाम कोणी करावा? व्यायाम कोणी करू नये? हे सगळं आज आपण बघणार आहोत. आयुर्वेदामध्ये दिनचर्या प्रकरणात व्यायामाचं वर्णन आहे, म्हणजेच डेली व्यायाम करावा हे सांगितलं आहे. आता सर्वात पहिलं व्यायाम का करावं? त्याने काय होतं बरं? तर आयुर्वेदामध्ये लाघवम कर्म सामर्थ्य विभक्त घन गात्रता असं म्हटलंय. म्हणजे व्यायामाने शरीराला हलकेपणा येतो. डेली आपण जेही काम करतो ना, ते अधिक उत्साहाने, अधिक सामर्थ्याने आपण करू लागतो. सर्वात महत्त्वाचं, डेली आपण तळलेले, पॅकेज फूड, प्रोसेस फूड, बेकरी हे पदार्थ खातो. याने आपल्या अवयवांवर अतिरिक्त चरबी साचते. त्यांची कार्य करण्याची क्षमता जी आहे ती कमी होते. आणि फॅटी लिव्हर, IBS, गॉल स्टोन, पित्ताचे खडे यांसारखे आजार मागे लागतात. व्यायामाने शरीरातील प्रत्येक अवयव जो आहे तो दृढ किंवा बलवान होतो आणि या अवयवांना कधीही कुठलाही आजार होत नाही. आणि ते आयुष्यभर स्वस्थ राहतात. कारण व्यायामाने जठराग्नी किंवा पाचनशक्ती वाढवून शरीरातील वातपित्तादी जे वाढलेले दोष आहेत ते कमी होतात. व्यायामामुळे आपण जेही विदग्ध अन्न जसं की अर्धपक्व म्हणजेच व्यवस्थित न शिजलेलं किंवा विरुद्ध गुणांचे अन्न घेतले तरीही ते पचवण्याची शक्ती शरीरात ऑलरेडी तयार झालेली असते आणि म्हणूनच आपल्याला कुठलेही आजार लगेचच होत नाहीत. व्यायाम किती करावा? तर बलार्धे किंवा अर्धशक्ती इतका व्यायाम करावा. आपल्या शक्तीच्या अर्धा व्यायाम करावा. पण यालाही काही अपवाद आहे. शीत ऋतू म्हणजेच हेमंत किंवा शिशिर ऋतू म्हणजे साधारणतः डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपले शारीरिक बळ जे आहे ते उत्तम असतं आणि म्हणून या महिन्यांमध्ये पूर्ण शक्ती व्यायामही आपण करू शकतो. आता व्यायाम कोणी करू नये? जेवण केलेले असल्यास किंवा ज्यांना खोकला, दमा किंवा TB सारखे श्वसन संबंधित विकार असतील किंवा ज्यांना काही इंजुरी झालेली असेल किंवा कुठलीही ब्लिडिंग होत असेल आणि ज्यांना सारखा थकवा वाटतो त्यांनी व्यायाम करू नये.